मल्हारणी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. पांडे फाउंडेशनचे CEO तथा सत्यमेव जयते या मालिकेचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी नंदुरबार जिल्ह्यातील कोटली खुर्द गावाला भेट देऊन त्या ठिकाणी पाणी फाउंडेशन अंतर्गत समृद्धी गाव योजनेतून करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी कोटली खुर्द गावातील ग्रामपंचायत अंतर्गत तयार करण्यात आलेली विहीर तसेच देव नदीवरील बांधण्यात आलेले बंधारे तसेच या ठिकाणी करण्यात आलेले पाणी फाउंडेशन आणि समृद्धी गाव योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या सर्व कामांची पाहणी श्री सत्यजित भटकळ यांनी केली. यावेळी नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत तसेच पाणी फाउंडेशनचे समन्वयक सुखदेव भोसले तसेच कोटली ग्रामपंचायतीचे सरपंच विलास वळवी तसेच कोटली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी RD पवार तसेच या पाणी फाउंडेशनमध्ये कार्यरत असलेले पाणी फाउंडेशनचे सागर पाटील, वैभव पाटील, दीपक पाटील, तुषार पाटील, चंद्रकांत वळवी यावेळी उपस्थित होते व त्यांना या परिसरात करण्यात आलेल्या विविध विकास कामे आणि पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यांची विहीर, तळे आणि त्या माध्यमातून शेतावरील बांध आणि CCT बंधारे आदींची पाहणी यावेळी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कोटली येथील सागर पाटील यांच्या शेतात शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची चर्चासंवाद साधून पाणी फाउंडेशनचे महत्त्व पटवून दिले. तसेच सागर पाटील यांचा विदेशात जाणाऱ्या कारल्याच्या पॅकिंगची व्यवस्था आणि कशा पद्धतीने कारल्याचं उत्पादन वाढीसाठी ते कशा पद्धतीने शेती करतात, त्यांनी केलेल्या विविध शेतीच्या लागवडीतून कशा प्रकारे त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची निगा आणि काळजी तसेच उत्पादन वाढीसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांची पाहणी यावेळी सत्यजित भटकळ यांनी केली. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी GD पाटील तसेच कृषी विभागाचे अधिकारी पाटील यावेळी उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत तसेच कृषी अधिकारी पाटील तसेच तरुण शेतकरी सागर पाटील, विलास पाटील, वैभव पाटील, दीपक पाटील, तुषार पाटील, चंद्रकांत वळवी यांनी श्री सत्यजित भटकळ यांच्याशी चर्चासत्र केले. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. वडापाव बरोबर मुंबईमध्ये जी मिरची खातो आणि ती मिरची कोणती आहे ती एक्सपोर्टमधून सॉर्टिंग करून बोलते ना तिकडे जाते ते वडापाव आणि त्याच्यात ही आहे. आणि मग तरुण वर्ग असल्यामुळे तो अभ्यासू आहे, म्हणजे तो वाचनाकडून आता त्याला आत्मास्म रजिस्ट्रेशन पण दिलेलं आहे आणि पिकेल ते विकेलमध्ये पण यांचा समावेश करण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणजे त्याच्यात दिलेलं आहे, त्यांचं नाव पण दिलेलं आहे या गटाचं. त्याने ड्रीपने तुम्ही हे करा, क्षेत्र वाढेल. कारण याच्यात मर नावाचा रोग येतो मिरचीमध्ये, तर तो जास्त पाण्यामुळे येतो. मग ते ड्रीपवर म्हणजे आता पावसाळ्यात तर आपण काही त्याच्यात हे करू शकत नाही, म्हणून त्यांनी ते मला सुरू झालेली होती. या स्पर्धेअंतर्गत कुठली खुर्दने जे काम केलेलं आहे त्याला आता सांगण्याची गरज नाही आहे. एवढं नाव लौकिक आपल्या देशामध्ये झालेलं आहे आणि त्याची पोचपावती सुद्धा आपल्याला स्पर्धेच्या स्वरूपामध्ये जिल्ह्यामध्ये आपला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. या स्पर्धेचं पुढचं स्वरूप म्हणून या सत्यमेव जयते वाटप स्पर्धेच्या अंतर्गत आपण आता समृद्ध गाव 2020 ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. या समृद्ध गाव स्पर्धेची संकल्पना काय आहे या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी पाणी फाउंडेशनची टीम उपस्थित आहे. त्याचसोबत आज सकाळपासून भटकळ साहेब असतील आणि पाणी फाउंडेशनची टीम असेल. पण मिळाला, आनंद मिळाला, आत्मविश्वास मिळाला. स्पर्धा निमित्त असतं.
स्पर्धेत म्हणजे 6,500 गावं भाग घेतात. त्याच्यापैकी कमी होत 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 शेवटी एक नाही म्हटलं तरी प्रत्येक तालुक्यात अनेक गावं असतात. आता त्याच्यामधनं 15 गावं जेव्हा राज्य पातळीवरती जातात, त्याच्यामध्ये प्रत्येक गावाला वाटत असतं की अरे आम्ही का नाही आलो. या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकणार तुम्हाला, कारण खरोखर माझ्याजवळ नाही येते. ती आपली एक प्रक्रिया आहे, ती एक यंत्रणा जी करते, सिलेक्ट करते आणि ठरवते. त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, हा वाद घालण्यासारखा विषय नाही आहे. कारण जर एवढं सगळं आपण कशासाठी करतो हे आपण खूप खोलून आपण समजलं पाहिजे. म्हणजे पाणी फाउंडेशन, तुम्ही थोडं विचार करा की आम्ही स्पर्धा कशासाठी भरवतो. आमिर खान याला कमी काम आहेत का, की त्याला काम मिळत नाही, कशाला करतात. आपण या कारणासाठी आपण स्पर्धा भरवतो की स्पर्धा एक निमित्त आहे, त्यातनं चुरस होते. बरोबर, त्या चुरशीमध्ये ते फेअर असलं पाहिजे आणि ते फेअर असण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करतो. कुठेतरी तुमच्यामध्ये सुद्धा हा विश्वास असला पाहिजे की जी यंत्रणा इतक्या प्रयत्नाने हे करते, इतक्या तळमळीने हे करते, हे हा प्रोसेस सुद्धा फेअरलीच केलेला असणार. तर मी कधी इन्व्हॉल्व होत नाही. मी आजपर्यंत आपले म्हणजे जे या पूर्ण प्रोसेसमध्ये जे अध्यक्ष आहेत पोपटराव पवार साहेब, हे आम्हाला जेव्हा त्यांची पूर्ण सगळी हे चालू असते, आम्हाला खोलीत सुद्धा बसू देत. ते आम्हाला प्रिंटेड कागद दाखवते फायनली आधी. आणि असंच असलं पाहिजे, असंच असलं पाहिजे. पाणी फाउंडेशनचं खरं काम काय आहे? पाणी फाउंडेशन, मी थोडं पुढे येतो, सर्वात महत्वाचं काम. एक गोष्ट ध्यानात घ्या, लोकांना एकत्र आणणं आज आपल्याला वाटत असेल पण सोपं काम नाही आहे. आणि हे असंच नाही घडलं, त्याच्या मागे काही ना काहीतरी एक विचार आहे, एक प्रयत्न आहे. आमचा लोगो बघितलाय, लोगोपासून सुरुवात होते त्याची. सर्वांनी हात धरले आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा, म्हणजे मी सत्यमेव जयते नावाचा शो तुम्ही बघितलाय कोणी? त्या शोचा मी डायरेक्टर आहे. तर आम्ही हा असाच विचार केला की अरे आपण ना अनेक विषयांवरती आपल्याला दिसतं की चांगलं काम चालू आहे, पण ते चांगलं काम एका गावापुरतं, 2 गावापुरतं, 5 गावापुरतं राहतं. तर ते चांगलं काम आपण मोठ्या स्केलवरती आणू शकतो का? तर इकडे चांगलं काम कुठे झालेलं आहे पाण्याच्या बाबतीत? हिवरे बाजार. बरोबर सर, तुमचा मी नाही बोलू शकणार. आम्ही असा विचार केला, म्हणजे मी हिवरे बाजारात गेलो, अनेक जी गावं नावाजलेली आहेत ना महाराष्ट्रात, आणि मी पाहिलं की अरे हे काम जे आहे ना जलसंधारणाचं, हे काही कठीण नाही आहे. जलसंधारणाचं काम कठीण नाही आहे. मग असं का होतं की हिवरे बाजारात काम झालेलं आहे, त्याच्या शेजारचं गाव, त्याच्यामध्ये टँकर आहे. विचार करा. पोपटराव अण्णा जे आपल्या सर्वांचे प्रिय आहेत, म्हणजे आमचे मेंटॉर आहेत ते, तर असं का होतं की त्यांच्या शेजारच्या गावामध्ये नाही घडलं? काय आहे, हिवरे बाजाराची लोक काय वेगळ्या अलग अलग चक्के की आटा खाते आहे क्या? हां, की चंद्रावरनं आली, मंगळावरनं आली, काय आहे त्यांच्यामध्ये? तर आम्हाला लक्षात आलं की एकच गोष्ट आहे की बेसिकली या गावामध्ये जे गाव यशस्वी झाली आहेत त्यांच्यामध्ये एक आहे. कसं असतं, गाव म्हटलं किंवा कुठे माणूस म्हटला, गट तट जात धर्म राजकारण अनेक कारणामुळे आपण आपल्यामध्ये गट असतात. आता गट असणं हे आपण सॉल्व्ह करू शकत नाही, पण आपण कमीत कमी एवढं करू शकतो का की पाण्यासाठी आपण सर्व एक आहोत. बाकी सगळं आपल्याला जे काही राजकारण करायचं ते करावं, पण पाण्यासाठी राजकारण नाही आणायचं. हे आपल्याला शक्य होईल का, हा विचार मनात आला. त्यामुळे पाणी फाउंडेशनचं पहिलं काम आहे की लोकांना मोटिवेट करणं एकत्र येण्यासाठी. थोडा विचार करा, आपण स्पर्धा का केली? यापूर्वी जलसंधारणाचं काम महाराष्ट्रात झालं नाही का? सर सांगतील तुम्हाला. महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने अनेक योजना काढल्या आहेत. म्हणजे IWMPच्या अगोदर जलस्वराज, त्याच्या अगोदर म्हणजे अब्जावधी रुपये खर्च झालेले आहेत. पण ते खर्च कसे व्हायचे की बाहेरनं कोणीतरी येऊन त्या गावासाठी काहीतरी करतंय. आम्ही काय म्हटलं की हा प्रश्न असा नाही मिटणार. हा प्रश्न कधी मिटू शकेल? जेव्हा गाव ठरवेल की माझ्या पाण्याचा प्रश्न हा सोडवणं हा माझं कर्तव्य फक्त नव्हे, माझा अधिकार आहे. कौन माईकाला आल्या जो मुझे रोक सकता है हे काम से, अशी भावना झाली पाहिजे. हे माझं आहे, माझं गाव आहे, माझं पाणी आहे, मी हा प्रश्न सोडवणार. हे जर आपण केलं तर खूप कमी वेळामध्ये आपण खूप मोठे प्रश्न कदाचित सोडू शकतो.
तर त्यासाठी काय व्यवस्था करायची? तर आपण एक गोष्ट आम्हाला पक्की माहिती होती की आपल्याला प्रबोधन नाही करायचं. प्रबोधन काय होतं? प्रबोधन हा शब्द आल्यानंतर मला स्वतः जांभई येते. बोर करू नका, ज्ञान मत दो मेरे को, हे प्रत्येकाला वाटतं, बरोबर? तर आम्ही म्हटलं की आपण ज्ञान नाही द्यायचं या लोकांना. आपण काय द्यायचं? देण्याचा प्रयत्न करायचा, आनंद. आणि आनंदासाठी स्पर्धा. त्यामुळे आमच्यासाठी स्पर्धेमध्ये आनंद हा खूप महत्वाचा भाग आहे. त्यात पूर्ण डिझाईन मध्ये ही स्पर्धा, तुम्ही जो अनुभव घेतलाय सर, हा डिझाईन्ड एक्सपिरियन्स आहे. आपल्याला वाटत असेल की तो असाच घडला, पण तो असाच नाही घडलेला आहे. त्याच्या मागे खूप विचार करून तो एक डिझाईन्ड एक्सपिरियन्स आहे. आणि तो एक्सपिरियन्स अशासाठी डिझाईन्ड आहे की गावाने एकत्र यावं, आनंद घ्यावा, जबाबदारी घ्यावी, इनिशिएटिव्ह घ्यावं, मगच ते मोठं होऊ शकतं. खूप म्हणजे दुसरी गोष्ट आम्ही ठरवलं की याच्यामध्ये इट शुड बी नॉलेज बेस्ड. याच्यामध्ये विद्या असली पाहिजे. आपण जे ट्रेनिंग देतो, ज्यांनी ट्रेनिंग घेतलं असेल त्यांना ठाऊक आहे की आपण खूप डिटेलमध्ये जाऊन आपण सगळं काम करतो. म्हणजे तुम्ही सीसीटी नाही बनवायची. सीसीटीचं आकारमान फिक्स्ड आहे की नाही, डीप सीसीटीचं फिक्स्ड आहे की नाही, त्याला पिचिंग असावं हे फिक्स्ड आहे की नाही, आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण फिल्म केली. त्यामुळे आपण फक्त विद्या ही ऑफलाईन नाही दिली, आपण ऑनलाईनही दिली. विसरला चेक करू शकता. मी आता बरंच फिरत आलेलो आहे. मी मोताळा, जळगाव, नंदुरबार असं आलो. मोताळ्यामध्ये पहिलं गाव होतं, तिकडे आम्ही गेलो. तर तिकडे असंच शेतात आम्ही बसलो होतो. तो एक मुलगा उठला आणि म्हणाले, हे पाणी फाउंडेशनने हद केली. एकतर एक पैसा देत नाही, आणि वरनं एक पैसा जर काम कमी असलं तर ते मोजायला तयार नाही. तर मला ते खूप आवडलं. बरोबर आहे, आम्ही एक पैसा देत नाही हे पण खरं, आणि एक पैसा जरी काम कमी असलं तरी ते मोजमापामध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही. का? कारण आपला हेतू काय आहे? आपला हेतू स्पर्धा आहे का? आपला हेतू आहे तो प्रश्न सोडणं. प्रश्न जर सुटला नसता, आज कुठली गावामध्ये ठीक आहे बक्षीस, समजा तुम्हाला बक्षीस मिळालं, राज्याचं मिळालं, 1 नंबरचं मिळालं, पण इकडे पाणी जर नसतं, काही फायदा आहे? त्यामुळे पूर्ण हेतू आपण अगोदर समजून घेतला पाहिजे. आपला हेतू आहे पाण्याचा प्रश्न सोडवणं. आणि मला वाटतं की कोटलीकरांचं अगदी मनापासून अभिनंदन. मला वाटतं शासकीय टीम यांनी अहोरात्र फक्त मेहनत नाही केली, प्रचंड त्याग आहे याच्यामध्ये. मला वाटतं की तुमच्या भावना ना मला खूप आदर आहे. आणि मला असं वाटतं की आपण या भावनांचा आदर करून सर्वप्रथम साहेबांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. साधी गोष्ट नाहीये, काही गरज नाहीये ना हे सगळं करण्याची. हे बघा, शासन ही त्यांची नोकरी आहे, त्यांना ठीक आहे, झालं नाही झालं मला काय फरक पडतो. तरी हे सर्व साहेब, हे आपलं गाव आहे, ही आपली माती आहे, ही आपली माणसं आहे, हे लक्षात घेऊन हा सगळा त्याग, हे सगळे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट, मला वाटतं ही केवढी मोठी देण आहे. ही केवढी मोठी देण आहे. मला खूप अभिमान आहे आपल्या सर्वांचा. आणि आता आपण जे पुढच्या टप्प्यावरती आपण काम करतो त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. मला असं वाटतं की आजपर्यंत जे झालं ना, हा फक्त ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी आहे. आपल्याला खूप करायचं आहे आणि खूप स्कोप आहे. कारण एकदा आपल्याला आपल्या एकीचा, आपल्या एकोप्याचा आपण त्याची चव घेतली, त्याची चटक आपल्याला आवडलेली आहे, ती चटक जर आवडली आहे तर मला वाटतं की आपण आपल्या कोटली गावाचं नंदनवन करू शकतो. हे ऑलरेडी बरंचसं झालेलं आहेच, पण नेहमी स्कोप असतो. लक्षात घ्या, प्रत्येक एरियामध्ये स्कोप असतो. तर समृद्ध गाव स्पर्धा, जी पुढची स्पर्धा आपण आणलेली आहे, त्याच्याबद्दलही मी तुम्हाला थोडं विश्वासात घेऊन सांगतो. थोडा विचार करा, आपल्या वॉटर कप स्पर्धेमध्ये केवढी गावं भाग घेत असत? 6,500. समृद्ध गाव स्पर्धेमध्ये आपण आमंत्रण केवढ्या गावांना दिलेले? फक्त 1,000. वॉटर कपमध्ये तालुके केवढे होते? 76. आता आपण केवढे तालुके ठेवले? फक्त 39. म्हणजे आम्ही सगळ्या स्वतःला लहान करून घेतलं. वाढवण्याचा स्कोप होता की नाही, की आपण 76 तालुक्यावरनं आपण पूर्ण महाराष्ट्रापर्यंत सुद्धा करता आलं असतं. 150 तालुके घ्या, 1 जिल्हा घ्या, सगळीकडे वॉटर कप, पाणी फाउंडेशन. पण आपण नाही केलं, आपण उलट केलं, लहान गेलं. का? कारण आपण जे काही प्राप्त केलं ते टिकवण्याची आता वेळ आलेली आहे. आणि टिकवणं कठीण आहे. आज आपल्या गावात पाणी आहे, आनंद आहे,
पण पुढचं वर्ष हे दुष्काळी वर्ष असेल की सुकाळी वर्ष असेल हे आज कोणालाच ठाऊक नाही. क्लायमेट चेंजचा इरा आहे, बरोबर. हवामान बदलते. बदलामुळे आपल्याला काय झळ कधी पोचेल हे कोणी सांगावं. कोणाला माहिती होतं का की कोविड नावाचा आजार येणार आहे? जानेवारी 2020ला, म्हणजे मी तुम्हाला आमचं स्वतःचं सांगतो, आमचे सेंटर्स उघडे होते. आम्ही महाराष्ट्रभर समृद्ध गाव स्पर्धेसाठी सेंटर्स उभे केले. कॅन्टीन पण चालू होतं. ज्या दिवशी मला एक साधारणपणे एक पक्का अंदाज आला की हे कोविड आता चिघळणार आहे, आपण सेंटर्स बंद करूया. टीमने खूप आरडाओरडा केला. त्यावेळेला लॉकडाऊन पण झाला नव्हता. लॉकडाऊन पुढे आणि 10 दिवस होते लॉकडाऊनसाठी. पण समहाव आम्हाला असं वाटत होतं की हे वाईट परिस्थिती होणार आहे. पण इन जनरल जगाला कोणालाच माहिती नव्हतं. तर कधी पाण्याच्या बाबतीत काय झटका खाऊ हे डू नॉट टेक इट फॉर ग्रांटेड. निसर्गाला आपण गृहीत धरलं तर निसर्ग तसा माफ नाही करणार. समृद्ध गाव स्पर्धेचा कणा हे जलव्यवस्थापन. असलेलं पाणी याचा योग्य वापर झाला पाहिजे. तर तो योग्य वापर होण्यासाठी ती पण एक विद्या आहे आणि ती डिटेल्ड विद्या आहे. हे प्रशिक्षण आपलं आजपर्यंत कोणी घेतलं? 1, 2, 3, 4 टप्पे समृद्ध गाव स्पर्धेचं. अगोदर आपल्या वेदांतू प्लॅटफॉर्मवर आणि नंतर ऑफलाईन. कोणी घेतलं? ऑनलाईन घेतलं ना? हात वर करा ना. एवढं का ऑनलाईन बर, छान. त्याच्यानंतर विहीर पातळी मोजमापाचं पण ट्रेनिंग झालेलं आहे. घेतलंय? आता किती डिटेल ट्रेनिंग येते. तुम्ही तुमच्या गावाचा एक्सरे रिपोर्ट मिळाला? त्याचं यायचं. बर. तर सांगण्याचं तात्पर्य हे की आपण हे सगळं एवढ्या डेप्थमध्ये का जात आहोत? कारण आम्हाला असं वाटतं की आपल्या जे नैसर्गिक संसाधनं आहेत त्याचा जर अभ्यास असेल आणि त्याचा आपण बारकाईने डेटा कलेक्ट केला असेल तरच आपण जे आज आपले गेन्स आहेत ते आपण टिकवू शकू. हा खूप मोठा चॅलेंज आहे हे टिकवणं. हे सोपं नाही आहे. कितीही पाणी आज असलं तर लक्षात घ्या ते जाऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे नियोजन. आणि नियोजनासाठी काय हवंय? माहिती आणि त्याच्या पुढे आपल्याला काय पाहिजे? एकी. तर समृद्ध गाव स्पर्धा ही त्याचा हेतू हाच आहे की आपण निसर्गाला समृद्ध करायचंय आणि गावकऱ्याला समृद्ध करायचं. तुमचं गाव म्हणजे तुमची समृद्धी तशी झळकते, मला लक्षात येतं. पण कदाचित प्रत्येक शेतकरी तेवढाच समृद्ध असेल किंवा नसेल. आपल्याला एक संधी मिळते की आपण सामूहिकरित्या अशी परिस्थिती करू शकतो की गावातला एकूण एक शेतकरी, एकूण एक गावकरी, एकूण एक शेतमजूर, एकूण एक बचत गटाची महिला हिच्यापर्यंत पोचून आपण प्रत्येकाला समृद्ध करण्याची आपल्याला संधी मिळेल. तर यासाठी आपल्याला 3 गोष्टी फक्त पाहिजे: कष्ट, जिद्द आणि ज्ञान. कष्ट आणि जिद्द तर आहेच. ज्ञान हे सतत आम्ही पाणी फाउंडेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. आम्ही फार ज्ञानी आहोत अशातली अजिबात माझा दावा नाही. हे ज्ञान आमचं नाहीच आहे. आम्ही अतिशय चांगले शेतकरी, वैज्ञानिक, युनिव्हर्सिटीज, अनेक चांगल्या माणसांकडनं आम्ही सतत शिकत असतो आणि त्यांचंच ज्ञान एक प्रकारे चोरी करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सो क्युरेट द बेस्ट नॉलेज आणि मग चांगल्या पद्धतीने ते मल्टिप्लाय करायचं. जलसंधारण सुद्धा आम्ही तेच केलं. आम्ही कुठे तज्ज्ञ आहोत? आम्ही हे तज्ज्ञांकडनं शिकत गेलो, त्यांचं मार्गदर्शन घेत गेलो आणि आजही ते आम्हाला मार्गदर्शन करतात. तसंच म्हणजे हे समृद्ध गावाच्या विषयासंदर्भात हाच आमचा हेतू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा आता पहिला टप्पा आपला फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. त्या फेब्रुवारी महिन्यात जेवढी गावं 120 पैकी 70 मार्क आणतील त्यांचा जिल्हा पातळीवरती आपण सन्मान सत्कार करणार आहोत आणि त्यापुढे एक प्रकारे खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू होईल. म्हणजे आपण असं समजू शकतो की हा सराव आहे, जस्ट अ वॉर्मअप. त्या वॉर्मअप नंतर खरी रेस सुरू होणार आहे समृद्ध गाव स्पर्धेची. पण पुन्हा मी म्हणेन की स्पर्धा निमित्त आहे. हेतू हा आहे की गावाने एकत्र यावं आणि समृद्ध व्हावं. आपल्या स्वप्नातलं गाव आपण प्राप्त करावं. असं होऊ नये की आपली स्वप्नच राहतात ती काही आपण रिअलाईज करू शकत नाही. आज एकंदर टेक्नॉलॉजी, आपली एकी सगळं लक्षात घेता मला वाटतं खूप कमी अवधीमध्ये आपण आपल्या गावाबद्दल आपली जेवढी स्वप्न आहेत ती आपण पूर्ण करू शकू.
पण ती स्वप्न अनेक प्रकारची आणि अनेक विषयांबद्दल असू शकतात आणि ती तुमची स्वप्न आहेत. जे काही प्राप्त कराल ते सुद्धा तुमच्याकडेच राहणार आहे. एक शेतकरी कंपनी 850 सभासद, केवढी उलाढाल झाली असेल त्यांची? 300 कोटी. नॉट बॅड, दिस गुड गेस. आणि 250 कोटी, 450 कोटी, 450 कोटी उलाढाल, 32 कोटी नफा, 72 कोटी रिझर्व्ह. कमी किती रोपं पाहिजेत? 3. म्हणजे गावची लोकसंख्या जर 1000 असेल तर मग त्यांची रोपं किती लागवड झालेली पाहिजे? 3000. आणि ती जिवंत पाहिजेत. म्हणजे आपण हे नाही सांगत की तुम्ही आणखीन लावा, आपण हे सांगतो की जी आहे ती जगवा. बरोबर आहे की नाहीतर ते संख्या वाढवायच्या नादात ही पाठीमागची मग मरून जातात. तर वृक्ष आणि जंगलांची वाढ तो एक विभाग आहे त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक गावानं आपली अपेक्षा आहे की गवत ज्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं गवत जे असेल, पौष्टिक गवत असेल, तर तिथं साहजिक 2 गोष्टी होणार आहेत. मातीचं पण रक्षण होणार आहे, ज्या जनावरांना पौष्टिक चारा मिळेल तिथं साहजिक दुधाचं उत्पन्न व्यवसाय वाढणार आहे. तर कमीत कमी 2% तरी त्या गावाचं क्षेत्र संरक्षित करावं त्यांनी, अशी एक या स्पर्धेतून आपण हे अपेक्षा ठेवलेली आहे गावांच्याकडून. आणि त्याच्यानंतर स्वच्छ पेय, मातीचं आरोग्य हे खूप गरजेचं आहे. जर आपण जनरली जर महाराष्ट्राचा सेंद्रिय कर्ब बघितला तर 0.40, 50, 70च्या पुढं नाही भेटायला म्हणजे भेटत नाही आपल्याला. पण निदान 1 पर्यंत जरी तो पोहोचला, सामुजाला म्हणतो, तर एक खूप मोठी जलधारण क्षमता त्याच्यामध्ये. म्हणजे मृदा आणि जलसंधारण म्हणजे नुसते बंधारे बांधले किंवा हे तर मल्चिंग केलं किंवा हे नाही, हे सुद्धा खूप सेंद्रिय कर्ब खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपण ते एक वेगळी मार्क ठेवलेली आहे. तर असं 500 मार्काचं एक आपण डिझाईन तयार केलेली आहे. तर मार्क वगैरे ठीक आहे, मुख्य फोकस काय आहे की समृद्ध करायचं जर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि म्हणून 25 फेब्रुवारीपर्यंत मग काय करायचे आपल्याला की बाबा आपल्या गावामध्ये पाऊस मोजण्यासाठी रेनगेज बसवलेलं आहे का? आहे, नसेल तर बसवायला लागेल. आहे, बरं, त्याला मग रजिस्टर तयार आहे. हां, तर रजिस्टर लागेल, त्याला नियमित नोंदी त्याच्या आपण घेणार आहोत. पाऊस पडला त्याच्यानंतर तो मुरला किती, त्याच्यासाठी आपण काय करतोय? 10 विहिरी त्या तुमच्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर काय आहे, गावामध्ये किती विहीर आहेत, किती बोर आहेत. आता ह्याच्यात अजिबात शंका घ्यायचं कारण नाही की हे मोजतोय कशासाठी. हे ह्याच्यासाठी मोजतोय की आपल्या भूगर्भामध्ये नक्की पाणी किती आहे हे जर कळलं आपल्याला तरच आपण पुढचं नियोजन करू. अगदी सोपं उदाहरण की जर आपल्याला हे माहीत असेल की माझी बँकेमध्ये किती बॅलन्स आहे तर आपण खर्चाचं नियोजन करू. किंवा एफडी आपण कधी मोडतो? अडचणीच्या काळामध्ये, है ना. लग्न करायचे, घर बांधायचे, कोणी आजारी पडलं तर ही भूगर्भामधली एफडी आहे. आणि ही त्याच वेळेला वापरायचे ज्या वेळेला समजा पाऊस कमी पडला किंवा आणखीन काही आपत्ती आली. म्हणजे आपण हे ठरवतो की पाणी पातळी मोजण्यामधून डिसेंबरपर्यंत किती मीटर पाणी घेतलं आपण. एक्सरे रिपोर्ट आल्यानंतर ते सगळं समजेल आपल्याला. म्हणजे एक्सरे रिपोर्ट बी येतो, माहिती आहे का तुम्हाला? हां, आपल्या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक टप्प्यावरती एक्सरे देणार आहे गावाचा. एक्सरे कधी काढतो आपण किंवा एक्सरेचा उद्देश काय? एक्सरे म्हणजे पलीकडचं बघणं. हा, जे ह्या डोळ्यानं दिसत नाही, पडद्याच्या आड आहे. म्हणजे मला जर समजा हे दुखतंय, औषधानं राहिलं, मग काय करणार मी? एक्सरे काढणार. मग डॉक्टर सांगणार इथं हा दाबले, काहीतरी पिचाकले, मोडले. तर तो पलीकडचं आपण बघतोय त्या एक्सरेतनं की बाबा तुझ्या गावामध्ये विहिरीमध्ये सर्वोच्च पातळी किती होती. मग डिसेंबरपर्यंत पहिल्या उपस्यानंतर आम्ही किती मीटर पाणी घेतलं, किती शिल्लक राहिलं, रब्बी नंतर किती शिल्लक राहिलं, मग पुढं किती महिने शिल्लक आहे. मग एवढं पाणी जर आहे या पद्धतीने उपसलं तर ते पुढं प्यायला पुरेल का. मुख्य आपला उद्देश काय आहे की बाबा 8 महिने त्या गावाला जर पाणी, साधा म्हणतो 8 महिने शेती व्हावी, जनावरांसाठी आणि पिण्यासाठी कुठेही भटकायची गरज लागू नये. एवढं पाणी असलं की ते गाव समृद्ध समजायला, म्हणजे काहीतरी त्याला नियम पाहिजेच ना. समृद्ध म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला 2 पिकं
हमखास घेता आली पाहिजे, खरीप आणि रब्बी जाता कामा नये. आणि मग पुन्हा जनावर आणि माणसासाठी कुठेही भटकंती करायची गरज नाही. आणि हे मग आपल्याला कोण सांगणार? एक्सरे सांगणार तो, की बाबा आता तुझ्याकडे एवढं शिल्लक आहे, मग तू ठरवायचे की आता ऊस लावून पुन्हा उन्हाळ्यामध्ये जळलेला बघायचा का आत्ताच आपण ते नियोजन बदलायचं. म्हणजे पीक पद्धत कशी घ्यायची हा एक्सरे सांगणार आपल्याला, ते एक्सरे नंतर काढणार. तर ते खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पिकं जी कुठली घेतोय त्याचा सर्वे. आणि हा महत्वाचं मी सांगता मीच जातो की हे सर्वे करताना कुणी शंका अजिबात मनामध्ये असं आणायचं नाही, माझ्या तर 10 बोर आहेत तर मग मी कसं सांगू याला 10 आहेत, कारण त्यातल्या 9 माझ्या आकड्यावरतीच आहेत. मला त्याच्याशी काहीही घेणं नाही. पाणी फाउंडेशनला तुम्ही कसं पाणी उपसताय त्याची नोंद आहे नाही. उद्देश काय आहे? आपल्याला पाणी आपल्या भूगर्भातलं मोजायचं. अजिबात कुठल्याही गोष्टीची शंका घ्यायची गरज नाही. ज्या विहिरी आहेत त्याचंही तेच आहे. तुमच्या जेवढे आहेत मग ते चालू असतील, बंद असतील, पुन्हा पाणी लागलेलं असेल किंवा आटलेलं असेल, जे काय असेल ते आपल्याला त्या सर्वेमध्ये. पण तुमचं